बापरे बाप, किती पाणी आहे. स्वच्छ आणि सुंदर पाणी, म्हणजे कुठल्याच प्रकारची घाण नाही या पाण्यामध्ये, कुठल्याच प्रकारचा कचरा नाही. परत बघतोय आपण मुळा मोठा नदीच्या अवस्था काय आहे. तिथं खूप असं कचरा, घाण पाणी सोडलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये गटर सोडलेलं आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग्स, असं पाण्याच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. पण हे पाणी एवढं स्वच्छ, एवढं सुंदर असं हे पाणी आहे की ते या पाण्यामध्ये कसल्याच प्रकारचं आपल्याला दूषित किंवा बोलतो पोल्युशन आपल्याला बघायला मिळत नाही. स्वच्छ असं आंघोळ करावं, पियावं एवढं स्वच्छ हे पाणी आहे. आणि हे पाणी धरणाचं आहे, खडकवासला धरणाचं. तर फायनली मी आता पाण्यात पोहोचेल. वाव, भारी वाटतंय. जे आपण मी ऐकून होतो या धरणाला, खडकवासला धरण खूप मोठं आहे आणि खडकवासला धरण पुण्यामध्येच आहे. थोडंसं पुण्याहून लांब आहे, म्हणजे एक 10 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर हे पुण्यामध्ये धरण आहे. पण त्याची जर आपण लांबी बघितली, त्यात जर सखोलता बघितली तर खूप मोठं आणि हे बॅकवॉटर थोपवलेलं पाणी. आणि आता पाण्यात पाय बुडवतं. हे बघा, छान असं छोटे छोटे मछले आपल्याला पाहायला मिळतात, मासे पण आहेत त्याच्यात. आणि तिकडे फिशर पण आहेत, ते पण फिशिंग करतात. तर बघताय आपण, मजा येते पाण्यात. पाणी, हे बघा पाणी, वाव, हा व्ह्यू आहे. थंडगार पाण्यामध्ये मी पाय ठेवलेत. हा, एवढ्या उन्हामध्ये थंडगार पाण्यामध्ये पाय थंडगार पाण्यामध्ये पाय बुडवण्याचा आनंद वेगळाच असतो. हे लहानपणी आमच्या गावाकडल्या नदीमध्ये आम्ही पोहायचो, ते दिवस मला आता आठवले. असं वाटतंय आता आंघोळ करावी, पण आता काय आहे, कपडे नाही आणले, शूटिंगला आलोय तर कसं पोहणार ना. बघूया, तर वेळ मिळाला तर कपडे घेऊन उद्या जर शूट इथे असेल तर मी नक्कीच पोहणार पाण्यामध्ये. यस, थंडगार पाण्यामध्ये मी उडी मारणार, डुबकी मारणार, पोहणार आहे आपल्याला सगळ्या गोष्टीचा. त्यामुळं विषय नाही, विषय खोल आहे.